अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत। स्वामी महाराज आपल्या भक्तांचे कशा प्रकारे संरक्षण करतात, त्यांच्या पाठीमागे कसे उभे राहतात, या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला मिळणार आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत आज प्रत्येक स्वामी भक्तांनी बघावा। चला तर मग आपण या दादांच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्व प्रेमळ स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ, ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज अनुभव लिहिताना अक्षरशः माझे हात थरथर कापत आहे, डोळ्यातून अश्रू वाहत आहे आणि स्वामींनी मला पदोपदी कशी साथ दिली। म्हणतात ना, ज्याला कुणाचा आधार नसतो त्याला देवाचा आधार असतो, देव त्याचं पालन पोषण करत असतो। असंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं आहे। माझे दुःखमय जीवन खूप सारे संकटांनी भरलेले होते, कारण मी जेव्हा 5 वर्षाचं होतो तेव्हाच माझे आई वडील हे एक्सपायर झाले। आई वडील गेल्यानंतर माझा सांभाळ माझ्या मावशीने केला। मावशीकडेच मी लहानाचा मोठा झालो। मावशीने मला कधीही माझ्या आईची उणीव भासू दिली नाही। मला आईप्रमाणेच तिने प्रेमाने वाढवलं आणि माझी आई मावशी ही स्वामींची खूप निस्सीम भक्त होती आणि तिने मला देखील स्वामींचे वेड लावलं होतं। आता मी मोठा झालो होतो, माझे सर्व काही शिक्षण वगैरे पूर्ण झाले। कुठेतरी आईवडिलांची कमतरता ही मनामध्ये कायम असायची, पण स्वामींच्या नामस्मरणाने एक वेगळी आशा निर्माण व्हायची आणि एक आधार वाटायचा। स्वामींचं जेव्हा वाक्य मी ऐकायचो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्यावेळेस एक खूप मोठा आधार माझ्या मनाला येत असायचा। नाही, आपल्याला कोणीतरी आहे, आपण पोरके नाहोत, असं मला वाटायचं। आता मला जॉब लागला होता। जॉब लागला आणि माझे काका हे पोलीसमध्ये होते, त्यामुळे मी आणि काका दोघंच राहत होतो, कारण मावशी ही गावी होती। तिचे सासू सासरे होते ते खूप आता वृद्ध झालेले होते, त्यांना इकडलं वातावरण सेट होत नव्हतं, त्यामुळे ते आता गावीच राहत होते आणि मावशी त्यांना बघत होती आणि काका आणि मी दोघंच इकडे राहत होतो। आम्ही एक रूम घेतली होती, रूमवरती आम्ही दोघंच राहत असायचो। मला सर्व काही स्वयंपाक येत असायचा, कारण मावशीच्या हाताखाली मी कंटिन्यूस स्वयंपाकाचं सर्व काम करत होतो, त्यामुळे मला स्वयंपाक सर्व काही बनवता येत होता। त्यामुळे आम्ही मेसचा डब्बा वगैरे काही एक लावला नाही, मी माझ्या हाताने स्वयंपाक बनवायचो आणि माझे काका आणि मी दोघंजण राहत होतो। काका नेहमी बाहेरच असायचे, पोलिसांची ड्युटी असायची, त्यांना कुठलीही ड्युटी असायची, नाईट कुठली ड्युटी, ते 24 तास घराबाहेर होते असं म्हटलं तरी हरकत नाही। मी सकाळीच लवकर उठून सर्व काही काम आवरून स्वयंपाक वगैरे करून मी ड्युटीवरती जात असे आणि संध्याकाळी येत असे। दिवसभर आमची रूम ही लावलेलीच असायची। असा आमचा दिनक्रम रोजचा चालू होता। असेच काय झालं, एक दिवस काकांची नाईट ड्युटी होती। नाईट ड्युटी असल्यामुळे मी काय केलं की मग माझ्यापुरता स्वयंपाक केला, स्वयंपाक वगैरे बनवला। स्वयंपाक झाल्यानंतर जेवण झाले, भांडे वगैरे घासली आणि मला रोज पुस्तक वाचण्याची खूप सवय होती। मी स्वामींचं नामस्मरण वगैरे करायचो। मी स्वामींची कुठलीच सेवा करत नसायचो, म्हणजे स्वामी चरित्र वाचणे असं काही करत नव्हतं, फक्त नामस्मरण गुणगुणत राहायचो। कंटिन्यू नामस्मरण माझ्या मुखात असायचं। मला जेव्हा केव्हा भीती वाटायची किंवा संकटसारखा भास व्हायचा, तेव्हा फक्त मी अंतःकरणापासून स्वामींना बोलवायचो, स्वामींना हाक मारायचो, दुसरं कुणालाच मी हाक मारत नसायचो। असंच काय झालं, मग मी त्या दिवशी लाईट वगैरे हे केले, लाईट चालूच होते मला, कारण जेवण झाल्यानंतर लगेच झोप येत नसायची। मग मला पुस्तक वाचण्याचा खूप छंद होता। पुस्तक वाचता वाचता मला कधी झोप लागायची हे मलाही कळत नसायचं। असंच त्या दिवशी मी पुस्तक वाचत बसलो होतो आणि डोळ्यावरती झोप येऊ लागली होती। डोळ्यावरती झोप येत होती म्हणून मी पुस्तक बंद केलं आणि मला सवय होती की लाईट चालू ठेवूनच मी झोपत असायचो, कारण मला खूप भीती वाटायची आणि मी सर्व काही खिडक्या वगैरे सर्व काही बंद केल्या होत्या आणि त्या दिवशी मला झोप लागू लागली। रात्री
रात्रीचे 12 वाजले असेल. झोप लागली आणि मग मी तसंच झोपलो. झोपल्यावर अचानक असं काहीतरी पडल्याचा आवाज झाला. जोरामध्ये काहीतरी पडलं असं वाटलं आणि मला काय वाटलं की मांजर पडली असेल, मांजर आली असेल माझ्या डोक्याच्या बाजूला. मांजर पडली, पण मी म्हटलं दारं खिडक्या सर्व काही बंद आहे, तर काय असेल हा विचार करतच होतो. तेवढ्यामध्ये असं माझ्या डोक्याला धरल्यासारखं झालं. माझं डोकं धरलं आणि ते काहीतरी असं मला दाबत आहे, माझ्यावरती वरती चढत आहे असं मला वाटत होतं. आता ते काय करील, काय आहे हे बघण्यासुद्धा माझ्यामध्ये हिंमत नव्हते. मुखामध्ये महाराजांचं नाव चालू होतं, स्वामी धावा काय आहे, स्वामी तुम्हीच बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अंग पूर्ण घामाने माझं भिजलं होतं. माझ्या अंगातून घामाच्या धारा चालल्या होत्या. खूप प्रचंड भीती वाटत होती. ते माझ्या गळ्यापर्यंत मला असं दाबत होतं, वरती येत होतं. माझी डोळे उघडून बघण्याची हिंमत देखील होत नव्हती. मी डोळे बंद करूनच महाराजांचं नामस्मरण करत होतो, महाराजांना माझ्या मदतीला बोलवत होतो. आणि काही क्षणातच काय झालं की जे मला जाणवत होतं ते पूर्णपणे बंद झालं. आता बंद झाल्यानंतर मला वाटलं की काय होतं, म्हणून मी असं हे केलं, बघितलं तर मला कुठेच काही दिसेना. माझं अंग घामाने पूर्णपणे चिंब झालं होतं. मी सर्वत्र बघितलं, सर्व शोधलं, पण कुठेच काही दिसलं नाही. हे काय होतं, काय विचित्र प्रकार घडला हे मला काही कळायला मार्ग नव्हता. मग मला त्यानंतर 1-2 तास झोपच लागली नाही. अक्षरशः खूप वाईट विचार मनामध्ये येऊ लागले. महाराजांचं नामस्मरण करत, तारक मंत्र म्हणत मी झोपी गेलो. झोपी गेल्यानंतर पहाटचे 5 वाजले. मी 5 वाजता रोज उठत असायचो. 5 वाजले आणि मग मी उठलो. माझे रोजचं जे काम होतं ते काम वगैरे केलं, स्वयंपाक बनवला आणि मी ड्युटीवरती गेलो. त्या दिवशी ड्युटीवरतीही माझ्या मनातून हे विचार जातच नव्हते. हा काय प्रकार होता ते मला काही कळालंच नव्हतं. खूप मी प्रचंड घाबरलेलो होतो. ड्युटीवरही असेच माझा दिवस गेला. त्यानंतर संध्याकाळी मी घरी आलो. घरी आल्यानंतर काय झालं ना की मी फारसं कुणासोबत काही बोलत नसायचो, कारण दिवसभर तर बाहेरच राहायचो. कुणासोबत बोलण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. पण त्या दिवशी काय झालं, मी घरात येणार तेवढ्यात ज्या शेजारच्या काकू आहेत त्या मला दिसल्या आणि काकूंनी माझी चौकशी केली की काय, कसं आहेत, बरं काय, असे आमच्या गप्पा चालू झाल्या. त्यावेळेस मी त्यांना म्हटलं काकूंना की काकू, रात्री माझ्यासोबत असं घडलं, हा काय प्रकार झाला, मला काहीच कळालं नाही, मी खूप घाबरलो. त्यावेळेस काकू म्हटल्या, अरे तू एकटा राहतो त्यामुळे तुला या अगोदर आम्ही सांगितलं नाही, पण तुला आज सांगते की येथे जे घर मालक आहे त्यांच्या मुलाने इथे आत्महत्या केलेली आहे. तू ज्या खोलीमध्ये राहतो तिथेच त्याने आत्महत्या केली आहे. त्याने गळफास लावून आत्महत्या केली आणि काल अमावस्या होती, कदाचित हा प्रकार तो असेल, असं जेव्हा त्या म्हटल्या त्यावेळेस मी म्हटलं काकू, मला खूप भीती वाटत आहे. तर काकू म्हटल्या, घाबरू नको, तुझ्या गळ्यामध्ये जे स्वामी समर्थांचं कवच आहे, रुद्र हे आहे, माझ्या गळ्यामध्ये स्वामींचं लॉकेट होतं, ते लॉकेट तुला काही एक होऊ देणार नाही. अशा त्या काकूंनी धीर दिला. मलाही थोडा धीर आला की स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर मी जेव्हा घरात गेलो ना तेव्हा प्रचंड भीती वाटत होती. मी काकांना कॉल केला की असं झालं आहे, आपल्याला रूम चेंज करायची आहे. तर काका म्हटले ठीक आहे, तू एकटाच राहतो, आपण रूम चेंज करून टाकूया. आणि मग आम्ही लगेच रूम बघण्यासाठी शोधाशोध तयार केली. त्या दिवशी कसं तरी मी राहिलो. दुसऱ्या दिवशीच मी रूम बघितली आणि लगेच सामान शिफ्ट केलं. मला त्या दिवशी खरंच वाटतं नाही, प्रत्यक्षात स्वामी महाराज मला वाचवायला आले होते. स्वामींनीच मला त्या दिवशी वाचवलं, कारण एवढी अदृश्य शक्ती दुसरी कोणीच नसू शकतं, तीच असणार. मला याच्यावरती विश्वास नव्हता, पण स्वामी भक्तांनो जेव्हा माझ्या बाबतीत हे घडलं तेव्हा मला याच्यावरती विश्वास आला आणि खरंच स्वामींनी दाखवून दिलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पदोपदी स्वामींनी आत्तापर्यंत ते मला दाखवून दिलं आणि आजही माझ्यासोबत ते राहतात. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.